कोर्टाने प्रमुख आरोपी अभय कुरुंदकर याला जन्मठेपेची शिक्षा दिलेली आहे। त्याचप्रमाणे इतर त्यांनी जे गुन्हे केलेले आहेत इतर कलमांखाली त्याखाली सुद्धा त्याला वेगवेगळ्या शिक्षा आणि प्रत्येक कलमाखाली त्याला दंडाची शिक्षा सुद्धा माननीय न्यायालयाने दिलेली आहे। साधारणपणे 7 ते 8 कलमांखाली त्याला दोषी धरण्यात आलेला आहे आणि त्याला 3,000 पासून 20,000 पर्यंत प्रत्येक कलमाखाली वेगवेगळ्या प्रकारचे दंड ठोठावण्यात आलेले आहेत। आणि इतर जे 2 आरोपी आहेत त्यांना मॅक्झिमम शिक्षा 7 वर्ष असल्यामुळे त्यांना सुद्धा मॅक्झिमम 7 वर्षाची शिक्षा दिलेली आहे। आजच्या निकालावरती आम्ही पहिली स्टेप जिंकलेला आहे, पण काही निकालामध्ये त्रुटी आहेत। त्या त्रुटीमध्ये आम्ही अभ्यास करणार आहोत आणि त्याबाबत शासनानं ह्यात अपील करावी ही माझी मागणी आहे। पण शासन अपील करेल का नाही करेल माहीत नाही मला, पण मी एक पती म्हणून किंवा सुचीचा वडील म्हणून तिच्या आईला न्याय देण्यासाठी यामध्ये हायकोर्टला अपील करणार। यामधले जे पहिले तपास अधिकारी पहिले ते शेवटचे म्हणजे पहिले पोपोरे पासून ते निलेश राऊत पर्यंत या सगळ्यांच्या विरोधात कारवाई व्हावी म्हणून मी हायकोर्टला स्वतंत्र रिट पिटिशन दाखल करणार। दुसरी गोष्ट ह्यामध्ये 428 खाली जे ह्या आरोपीला जन्मठेप झाल्या त्यामध्ये त्याला जे संधी मिळणार आहे सवलत मिळणार आहे त्या विरोधात सुद्धा मी अपील दाखल करणार आहे। कारण मी ह्यामध्ये शेवटच्या तपास अधिकाऱ्याबाबतीत जाणीवपूर्वक बोलतो, कारण असं आहे की त्यांनी ह्या चार्जशीटमध्ये काही पेपर हे जाणीवपूर्वक जोडलेले नाहीत। कारण तपासाच्या प्रत्येक दिवशी मी इथं आलेलो आहे आणि त्यामुळे मला ह्या सगळ्या गोष्टी माहीत आहेत। जे हेमंत नगराळ्याचे चाटुगिरी करत होते, हेमंत नगराळ्याच्या सांगण्याने हे सगळं करत होते आणि हेमंत नगराळ्यांच्या ह्या सगळ्या त्या लूज फॉल्समुळं त्यामध्ये थोडासा आम्हाला पुरावा गोळा करायला वेळ लागला, पण जे होते त्या पुराव्याची शिकस्त करण्यामध्ये घरत साहेबांनी ही पराकाष्ठा केली। ऍक्च्युली हे टीम वर्क होतं। नवी मुंबईचे पण आता माझ्याबरोबर राऊत साहेब आहेत, ते पण या केसमधले आयओ आहेत, मी टेक्निकल आयओ आहे आणि नवी मुंबई क्राईम ब्रांचची पण टीम होती। आम्ही सगळ्यांनी मिळून हे केलेलं काम आहे। त्याच्यामध्ये तपासामध्ये बऱ्याच अडचणी होत्या आणि 2 वर्षानंतर इन्व्हेस्टिगेशन चालू केल्यामुळं त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स बऱ्यापैकी होते। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।